कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांच्या संकल्पनेतून मेन राजाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची उभारणी झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, यशवंतराव चव्हाण, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांनी शिक्षण घेतलेल्या मेन राजाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीच्या पायाभरणीला यंदा 155 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स कोल्हापूर सेंटर, हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी कोल्हापूर, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता बोडके, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर, कार्यक्रमाचे संकल्पक छत्रपती राजाराम महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज बाळ पाटणकर, मुख्याध्यापक गजानन खाडे, इंजिनियर अजय कोराणे, आर्किटेक्ट संगीता भांबुरे, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, आर्किटेक्ट उज्ज्वला मिरजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू विशद करताना बाळ पाटणकर यांनी छत्रपती राजाराम महाराज यांनी अल्प कालावधीत कोल्हापूरसाठी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून मेन राजाराम हायस्कूलचं संवर्धन करण्यासह त्यांचं फ्लॉरेन्समधील स्मारकाच्या धर्तीवर कोल्हापुरात स्मारक व्हावं, कोल्हापूर आणि फ्लॉरेन्स यांच्यामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या समारंभात बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मेन राजाराम हायस्कूल इमारतीच्या संवर्धनासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेलच, याशिवाय सर्व कोल्हापूरकरांनी ही संस्था देशपातळीवरील अग्रगण्य संस्था व्हावी यासाठी योगदान द्यावं असं आवाहन केलं. खूप मोठे मोठे व्यक्तिमत्व या मेन राजाराम हायस्कूलमधून घडलेले आहेत आणि सर्वांनी मनावरती घेतलं तर शासनाची मदत प्लस आपल्या सर्वांच्या सहकार्यातून संवर्धन करणं आणि पुढे या इमारतीमध्ये जे आता शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा थोडं कायापालट करणं, एक चांगल्या देश स्तरावरती एक चांगली नावाजलेली संस्था निर्माण करण्याची ओळख निर्माण करणं आपल्याला शक्य होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी मेन राजाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट व्हावं यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी मेन राजाराम हायस्कूलच्या माध्यमातून वास्तुकलेचा अजोड नमुना जपण्यासह छत्रपती राजाराम महाराजांचा शैक्षणिक वारसा जपण्याचं आवाहन केलं. इतिहास अभ्यासक डॉक्टर विलास पवार यांनी छत्रपती राजाराम महाराज हे इंग्लंडला शिक्षणासाठी जाणारे देशातील पहिले राजपुत्र होते असं सांगत त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वासह कोल्हापूरच्या इतिहासावर प्रकाश टाकला. हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी चार्ल्स मांट यांचं कोल्हापूरच्या वास्तुवैभवातील योगदानासह कोल्हापूरच्या हेरिटेज वास्तूंची माहिती दिली. आर्किटेक्ट विजय कोराणे यांनी कोल्हापूरचा पौराणिक वारसा जपतानाच राजर्षींच्या दूरदृष्टीतून मिळालेला सामाजिक वारसा जपणं गरजेचं असल्याचं सांगितलं. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूरचे अध्यक्ष आर्किटेक्ट अजय कोराणे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मेन राजाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं वास्तुकलेबरोबरच शैक्षणिक महत्त्व अधोरेखित होऊन त्याच्या संवर्धनाच्या कामाला गती येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजाराम महाराजांच्या फ्लॉरेन्समधील स्मारकाची माहिती पुस्तिका आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स कोल्हापूर सेंटरच्या किमया या त्रैमासिकाच्या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शाहू चरित्रकार डॉक्टर रमेश जाधव, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूरचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सचिव राज डोंगळे यांच्यासह आयोजक संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.